लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला असून लाडक्या बहिणींना एक मोठा आर्थिक दिलासा देण्यामध्ये आलेला आहे. आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणी देखील नाचलेला आहे. कारण की आता लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहे. आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते देखील एकत्रित देण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज राहिली नाही. आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याशिवाय एक मोठी गुड न्यूज घेऊन आला असून तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता 2 हप्ते देखील एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता देखील देण्यामध्ये आली असून या वेळेला आणि या दिवशी देखील तुम्हाला पण हा हप्ता देखील एकत्रितपणे मिळणार आहे. काही लाडक्या बहिणींना आज देखील हप्ता मिळणार, काही लाडक्या बहिणींना उद्या देखील हा हप्ता मिळणार आणि काही लाडक्या बहिणींना परवा देखील 2 हप्ते मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या बहिणींना आज मिळणार आहे, कोणत्या बहिणींना उद्या, तर कोणत्या बहिणींना परवा हप्ता मिळणार आहे. सविस्तरपणे जिल्ह्यानुसार आपण ते बघणार आहोत. आता जर तुमचा पण जिल्हा याच 13 जिल्ह्यामध्ये येत असेल तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आज देखील 2 हप्ते देखील जमा करण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे. आता तुम्हाला देखील किती रुपये देखील मिळणार आहे सविस्तरपणे आपण ती रक्कम देखील या ठिकाणी बघूया. आता तुम्हाला देखील 1500 रुपये देखील याचे येणार, ते म्हणजे एका हप्त्याचे, आणि दुसऱ्या हप्त्याचे देखील तुम्हाला 1500 रुपये देखील टाकण्यामध्ये येणार आहे. असे तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता तुम्हाला देखील 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपयांची रक्कम देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पडणार असून आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणी असाल तर आता तुम्ही पण प्रतीक्षा करू नका. तुमची पण आता चिंता देखील पूर्णपणे मिटलेली असून तुम्हाला पण आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. कारण की आता 2 हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही देखील प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणी असाल किंवा तुम्हाला पण असं वाटत असेल की हप्ता कधी येणार तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिली नसून आता तुम्ही पण निश्चिंत व्हा. कारण की आता लाडक्या बहीण योजनेचे 2 हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती देखील टाकण्यामध्ये येणार आहे. तर चला ते सविस्तरपणे आपण ते 13 जिल्हे बघूया. ज्या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चिंता करायची गरज राहिली नसून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज देखील रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून आज देखील त्यांना पण वितरण देखील होणार आहे. तर चला ते 13 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण आता जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे आले पाहिजे, 2 हप्ते एकत्रितपणे जमा झाले पाहिजे, तर तुम्हाला देखील हे 2 महत्त्वाचे काम करणं अत्यंत गरजेचे आहे. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुम्ही देखील हे 2 महत्त्वाचे कामे जर केले नसेल तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही, तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील देण्यामध्ये येणार नाही आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे कामे देखील तुम्ही करून टाका. ज्या लाडक्या बहिणींचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे नाही त्यांनी पूर्ण केलेले आहे त्या लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते म्हणजेच की 3000 रुपये देखील टाकण्यामध्ये येणार असून त्यांना देखील आता 3000 रुपयांची रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार आहे. तर चला सविस्तरपणे आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघूया. त्या अगोदर आपण देखील 13 महत्त्वाचे जिल्हे बघणार आहोत. ज्या 13 महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आज देखील 2 हप्ते म्हणजेच की 3000 रुपयांची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून त्या लाडक्या बहिणींना एक मोठा आर्थिक दिलासा देण्यामध्ये येणार आहे. तर चला
सविस्तरपणे आपण ते जिल्हे जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे हेही नक्की आम्हाला कळवा. तर चला ते जिल्हे बघूया, त्यानंतर आपण ते दोन महत्त्वाचे कामे बघूया. जर तुमचे पण ते दोन कामे अधुरे असेल तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार. जर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला राहायचं असेल तर हे दोन महत्त्वाचे कामे खूप महत्त्वाचे असणार आहे. जर तुमचे पण ते अधुरे असेल, हे महत्त्वाचे कागदपत्रे जर तुम्ही पण आणखीन काढलेले नसेल तर तुम्ही काय करताय, लवकरात लवकर तुम्ही ते कागदपत्र काढून घ्या. आता तुम्हाला पण 2 हप्ते आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींचे हे कामे पूर्ण आहे त्यांना देखील आज दुपारनंतर मेसेज येणार आणि त्यांना देखील रक्कम जमा देखील करण्यामध्ये येणार आहे. तर चला सविस्तरपणे तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेली कामे बघू. त्यानंतर आपण ते 13 जिल्हे बघू. ज्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. खूप दिवसाची प्रतीक्षा लाडक्या बहिणींची पूर्ण झाली, त्याचबरोबर गोडही झाली, कारण की आता 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपयांची रक्कम देखील आता या 13 जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण याच 13 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आज दिवसभरात तुम्हाला कधीही मेसेज येऊ शकतो बँकेकडून. त्यामुळे तुम्ही देखील काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. व्हिडिओ खूप छोटा आहे, त्याचबरोबर त्यामध्ये ते महत्त्वाचे कामे देखील सांगण्यामध्ये आलेले आहे. जे महत्त्वाचे कामे लाडक्या बहिणींना पूर्ण करणं गरजेचे देखील या ठिकाणी ठरणार आहे. तर चला सविस्तरपणे आपण कामे बघू, त्यानंतर जिल्ह्याची यादी बघू. ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता 2,000 रुपये नव्हे तर 3,000 रुपयांची रक्कम थेट मिळणार, म्हणजेच की आता त्यांना 2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे आपण ते जिल्ह्याची यादी देखील एक एक करून देखील पूर्णपणे बघू. ज्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे, पण त्या अगोदर हे 2 महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला बघणं आणि बघणंच नाही तर तुमचे पण ते अधुरे असेल तर तुम्हाला देखील ते पूर्ण करणं गरजेचे आहे. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर तुमच्यासाठी हे 2 महत्त्वाचे कामे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार अपडेट असणं. आता जर तुमचं पण आधार अपडेट नाही आणि तुमचं पण आधार तुमच्या बँके खात्याशी लिंक नाही तर लवकरात लवकर लिंक करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना करावा नाही लागणार. आधार अपडेट करणं हे एक महत्त्वाचं काम असणार असून तुम्हाला पण आधार अपडेट करून तुमच्या बँकेच्या खात्यावरती लिंक करावे लागणार. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. बऱ्यापैकी लाडक्या बहिणींची EKYC अधुरी आहे. त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर EKYC करावी, अन्यथा त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता मिळणार नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.